नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर मग मी तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि सुरुवात करते आपल्या आजच्या या नवीन रेसिपीला. आजची आपली ही रेसिपी आहे व्हेज कटलेटची. त्यासाठी इथे मी गाजर घेतलेले आहेत एक पाव बीट घेतलेला आहे, एक पाव कोबी घेतलेला आहे, एक पाव बटाटा घेतलेला आहे. गाजर आपण स्वच्छ धुवून घेतले होते, ते आता आपण सोलून घेत आहोत. त्याचबरोबर इथे आपण ग्रीन पीससुद्धा वापरणार आहोत. ओल्या वाटाण्याच्या शेंगा वापरल्या तरीसुद्धा चालतील आणि फ्रोझन ग्रीन पीस वापरलं तरीही चालतील. तर आज मला ओला वाटाणा भेटला नाही म्हणून मी ग्रीन पीस वापरणार आहे. आता गाजर आपण सोलून घेतलं होतं, त्याचप्रमाणे बीटसुद्धा सोलून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्या भाज्या किसणार आहोत, गाजर आणि बीटसुद्धा. तर आपण आता गाजर किसत आहोत. अशा पद्धतीने व्यवस्थित आपण गाजर पूर्ण खिसून घेणार आहोत. व्हेज कटलेटची रेसिपी आहे ही, अगदी छान लागते. तुम्हीसुद्धा करून बघा. तुम्हीसुद्धा खाल्लेच असतील, तुम्हाला ही आवडतच असतील. तर अशा प्रकारे आज आपण व्हेज कटलेट करणार आहोत की नक्की तुम्हाला खूप आवडतील. ते इथे मी गाजर किसून घेतलेलं आहे. आता आपण बीटसुद्धा किसून घेऊ. बीटचा वरचा शेंडा आपण कापून घेतलेला आहे आणि आता आपण बीट किसून घेत आहोत. अशा प्रकारे आपले दोन्ही बीट किसून झालेले आहेत. हे आपण नंतर पुन्हा मिक्सच करणार आहोत, पण आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी असं वेगळं वेगळं ठेवत आहे. आता इथे 2 बटाटे आहेत मोठे, हे आपण सोलून घेऊया. आता आपण बटाटा चिरून घेत आहोत. अगदी जाड पण चिरायचं नाही आणि अगदी पातळही चिरायचं नाही, मीडियम असा बटाटा चिरायचा आहे. म्हणजे हा बटाटा आणि वाटाणा आपला एकसाथ शिजला जाईल अशा पद्धतीने आपण चिरायचा आहे. अगदी जाडही नाही, अगदी पातळही नाही. तर आता आपला हा बटाटा आपण दोन्हीसुद्धा कापून घेत आहोत. आपला बटाटा कापून झाला की आपण ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये घालून घेतो आहे. असाच ठेवला तर बटाटा लाल होईल. त्याचबरोबर आता याच्यामध्ये मी ग्रीन पीससुद्धा घालून घेत आहे. आपले दोन्ही बटाटे आपण चिरून घेतलेले आहेत, त्यामध्ये आपण ग्रीन पीस घातलेला आहे. आता आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत. 2 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे वाटाणा आणि बटाटा. आता आपण याला उकळायला ठेवूया गॅसवरती. एक 10 मिनटं आपण उकळवलं की हे वाटाणा आणि बटाटा दोन्ही एकसाथ व्यवस्थित शिजलं जाईल. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. आता हा आपण कोबी चिरून घ्यायचा आहे. अगदी पातळ आणि बारीक चिरून घ्यायचा आहे कोबी व्यवस्थित. तर इथे आपला हा कोबी चिरून झालेला आहे. असं बारीक चिरून घ्यायचं आहे. आता आपण बघूया आपली भाजी शिजली का. ही आपली भाजी शिजलेली आहे, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, बटाटा अगदी व्यवस्थित तुटतो आणि आता आपण वाटाणासुद्धा बघूया. हे बघा, अगदी छान शिजलेला आहे. वाटाणासुद्धा गरम आहे त्यामुळे हाताला भाजतो आहे. हे बघा, अगदी छान वाटाणा शिजला गेलेला आहे. गॅस आपण बंद करत आहोत. इथे मी घेतलेला आहे ब्रेडचे स्लाईस. तोपर्यंत आपला वाटाणा आणि बटाटा थोडासा थंड होईल, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया.
हे स्लाईसचे तुकडे मी मिक्सरमध्ये घालून घेत आहोत, कारण आपल्याला याचे ब्रेड क्रम्स करायचे आहेत. ताजा ब्रेड घेतलेला आहे मी. जर तुमच्याकडे शिळा असेल, म्हणजे कालचा जर असेल तर तोही चालेल. त्याचा अगदी व्यवस्थित पटकन क्रम्स होतील. हा ताजा असल्यामुळे जरासा चिकटला जातो. इथे मी 12 स्लाईस असे तोडून घेणार आहोत. एकदम नाही घालत आहे. आता 4 घातलेले आहे आणि याचा क्रम्स आपण करून घेऊया. असे 4 घालून मी 12 स्लाईसचा हा ब्रेड क्रम करून घेतलेला आहे. हे ब्रेड क्रम्स आता आपल्याला पीठ मळताना, म्हणजेच कटलेटचं पीठ करताना लागणार आहे. आता हा वाटाणा आणि बटाटा याचं पाणी आपण काढून घेऊया, पूर्ण नितळून घेऊया व्यवस्थित. तर हे पाणी आपलं नितळलेलं आहे याचं. तर हे आपण एका ताटामध्ये काढून स्मॅश करून घेऊया. व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं आहे. तर इथे एक 10-12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण हा छोटा आहे, छोट्या साईजचा आहे, त्यामुळे मी जास्त घेतलेला आहे. इथे मी 4 मिरच्या घेत आहे. मोठा लसूण जर असेल तर 5 ते 6 पाकळ्या बास होतील. आणि ह्या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हा अगदी छोटासा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. आता हे आपण वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून. हे बघा कसं एकदम व्यवस्थित असं मस्त बारीक झालेलं आहे. ते हे आपण या भाज्यांमध्ये घालूया. अगदी थोडीशी मिरची घालायची. याच्याही पेक्षा थोडी कमी घातली मिरची तरी चालेल. अगदी 2 मिरच्या वापरल्या तरी चालेल. कारण कटलेटला अगदी सगळी चव थोडी असते. अशी कोणतीही चव जास्तीची चांगली लागत नाही. त्यामुळे अगदी थोडं वापरायचं. मसाल्याचा प्रकार म्हणजे जसं आपण मिरची आता इथे घातलेली आहे ती जराशी कमी तिखट मिरची आहे, म्हणून मी 4 घेतल्या आहेत. जर ती तिखट असते तर मी फक्त 2च घेतल्या असत्या. तर आता हा आपला वाटाणा आणि बटाटासुद्धा स्मॅश झालेला आहे. ते लसूण आणि मिरचीची पेस्ट आपण भाजीमध्ये मिक्स करून घेतलेली आहे. लसूण, मिरची आणि अद्रकची पेस्ट, त्यामध्येच आपण आता हा वाटाणा बटाटासुद्धा घालून घेत आहोत. त्याचबरोबर आपण आता काही मसालेसुद्धा ॲड करणार आहोत. इथे मी छोटा चमचा घेतलेला आहे पोहे खायचा. हा अगदी छोटा आहे. तर इथे मी मटण मसाला म्हणजेच गरम मसाला आपण इथे वापरायचा आहे. गरम मसाला पावडर वापरले तरी चालेल आणि मटण मसाला पावडर वापरले तरी चालेल. त्याचप्रमाणे इथे लाल तिखट मी घेत आहे थोडंसं. अगदी छोटा चमचा आहे हा. इथे थोडीशी हळद घालून घेतलेली आहे. आणि आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. आणि आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. कटलेटमध्ये कोणत्याही मसाल्याची जास्त चव नाही उतरायला पाहिजे. अगदी गरम मसालासुद्धा थोडासा आणि लाल तिखटसुद्धा थोडंसं आणि हिरवी मिरची, लसूण, अद्रकसुद्धा अगदी थोडंसंच वापरायचं असतं. त्याला जास्त स्वाद चांगला देत नाही, म्हणून थोडंसंच वापरायचं. मसाला घालताना तेवढी काळजी घ्यायची, म्हणजे कटलेट आपले अगदी उत्तम होतात. अगदी बाहेर आपण हॉटेलमध्ये खातो अगदी तसे होतात. कोणालाही कळणार नाही की ह्याच्यामध्ये काय घातले म्हणून. असं व्यवस्थित अशी चव होती याची.
खाल्ल्यावर आपल्याला समजत नाही की नेमकं कोणता कोणता मसाला वापरला आहे. इतकी छान चव लागते. तर आता इथे आपण थोडेसे ब्रेड क्रम्स घालूया. मीठ घातल्यामुळे भाज्यांना पाणी सुटतं आणि ते थोडंसं किंचितसं पातळ होतं. त्यामुळे इथे आपल्याला ब्रेड क्रम्सचा वापर करावा लागतो. ब्रेड क्रम्समुळे काय होतं, भाज्याचं पाणी शोषलं जातं आणि व्यवस्थित आपलं पीठ मळलं जातं. तसं आपण हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. सगळे मसाले सगळे व्यवस्थित मिक्स होईपर्यंत. आता हे आपण आता बघूया आपले कटलेट होतात का. ते अशा पद्धतीने तयार होतात. त्यामुळे आता आपण याला तयार करू शकतो. तर इथं आपण तवा ठेवलेला आहे गॅसवरती गरम करायला आणि आपण कटलेटचा आकार देऊन घेऊया. कटलेटला आपण शॅलो फ्राय करणार आहोत म्हणून आपण तवा ठेवलेला आहे. जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्हाला कॉर्नफ्लोअर घ्यावं लागेल पातळ करून, त्याच्यातून बुडवून मग ब्रेड क्रम्स लावून मग ते तळावे लागतील. आणि जर तुम्हाला शॅलो फ्राय करायचे असतील तर नुसतं ब्रेड क्रम्स लावूनसुद्धा आपण शॅलो फ्राय करू शकतो. तर हे अशा पद्धतीने आपण कटलेटला आकार दिलेला आहे. जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही, मीडियम करायचे, म्हणजे ते व्यवस्थित आतून शिजले जातात. ते अशा प्रकारे आपण हातावरती थापून घ्यायचे. अशा प्रकारे आपले 5-6 कटलेट बनवून झालेले आहेत. तर इथे तव्यामध्ये मी तेल घालून घेत आहे. तवा आपला तापलेला आहे. तर आता आपण हे कटलेट ह्याच्यावरती घालणार आहोत. कटलेटला घ्यायचा आणि आपण जे ब्रेड क्रम्स करून घेतले ते लावून घ्यायचे त्याच्यात टाकून असं व्यवस्थित दोन्ही बाजूनी, आणि मग आपण हे तव्यावरती घालणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्याला, कटलेट ठेवायचं, मग त्याच्या बाजूनी सुद्धा तुम्ही तेल सोडू शकता, किंवा असं एकदा घातलं तरीही चालतं, परत घालायचं नाही तेल. कटलेट ठेवून घ्यायचे आणि नंतर पुन्हा साईडनी थोडं थोडं सोडायचं तेल, म्हणजे तेलाचं प्रमाण कमी वापरलं जाईल. तर आता आपण हे सगळे कटलेट असे ब्रेड क्रम्स लावून शॅलो फ्राय करायला ठेवलेले आहेत. गॅस मीडियम ठेवायचा, खूप मोठाही नाही ठेवायचा, खूप बारीकही नाही ठेवायचा, मीडियम गॅसवरती ठेवायचे सुरुवातीला. असं आपण 5 मिनटं, म्हणजे किमान 3-4 मिनटं तरी असं ठेवायचं एका बाजूने. मग हे आपण हळूच असे पलटी करून घ्यायचे कटलेट्स, आणि मग दुसरी बाजू आपण भाजून घ्यायची. म्हणजे मग आतल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात. मीडियम गॅस ठेवायचा आणि हे कटलेट असे व्यवस्थित भाजून घ्यायचे. तर हे बघा, आपली दुसरी बाजूसुद्धा भाजली गेलेली आहे. तर अशा प्रकारे हे कटलेट तुम्हीसुद्धा तयार करून बघा, आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.
तर इथे आपले हे कटलेट व्यवस्थित झालेले आहेत। आता आपण हे काढून घेतलेले आहेत। आता आपण हे सर्व करूया। हे बघा, अगदी छान असे मस्त कटलेट आपले रेडी झालेले आहेत। तसे सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर